आज दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि त्यामुळे देशभरातील शंकराच्या मंदिरामध्ये आपल्याला भाविकांची गर्दी पाहायला मिळते। देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्याच महाराष्ट्रामध्ये आहेत। नाशिकचं त्र्यंबकेश्वर, पुण्याचं भीमाशंकर, छत्रपती संभाजीनगरमधलं घृष्णेश्वर मंदिर आणि त्याचबरोबर परळी वैजनाथ आणि हिंगोलीचं औंढा नागनाथ ही ज्योतिर्लिंग सकाळपासूनच भाविकांनी गजबजल्याचं पाहायला मिळते। देशासह महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। श्रावणी सोमवार आहे आणि त्या निमित्तानं विविध शंकर मंदिरांमध्ये आपल्याला शंभो शंकरा आणि हर हर महादेवचा गजर पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग आणि प्रमुख मंदिरांचं दर्शन तुम्ही घर बसल्या झी 24 तासवर घेऊ शकणार आहात। श्रावण महिन्याचा हा दुसरा सोमवार आहे आणि त्या निमित्तानं पहाटेपासूनच भाविकांनी शंकर मंदिरामध्ये जलाभिषेकासाठी आणि त्याचबरोबर दुधाभिषेकासाठी रांगा लावलेल्या आहेत। हर हर महादेव आणि शंभो शंकरा असा गजर सुद्धा घुमलेला आपल्याला दिसतोय। मोठ्या प्रमाणात भाविकांनी इथे गर्दी केलेली दिसते। श्रावण महिन्यामध्ये शिव आणि शक्तीची उपासना केली जाते, पूजा केली जाते आणि त्यामुळे शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक भाविक याच काळात उपास करत असतात, व्रतवैकल्य करत असतात आणि आज दुसरा श्रावणी सोमवार आहे। त्यानिमित्तानं शंकराचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला अनेक शंकर मंदिरांमध्ये रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे, जे त्र्यंबकेश्वर मध्ये आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, आजही मोठ्या प्रमाणात आपल्याला त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळते। प्राचीन असं मंदिर आहे आणि श्रावणी सोमवार या निमित्तानं आपल्याला ही गर्दी पाहायला मिळते। कसं वातावरण दिसतंय? खरं आहे, मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी ही मध्यरात्रीपासूनच त्र्यंबकेश्वरामध्ये दाखल झालेली आहे। यावेळेस पाऊस नसल्यामुळे गर्दी अधिक वाढलेली आपल्याला या ठिकाणी दिसते। आपण बघू शकतो की त्र्यंबकेश्वर मंदिराचा हा कळस, या कळसाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा अनेक जण केवळ त्र्यंबकेश्वरात येतात आणि कळसाचं दर्शन घेऊन जातात, कारण गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असते। आपण बघू शकतो की मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि जवळजवळ मंदिराच्या बाहेर म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शहराच्या वेशीवर या रांगा पोहोचलेल्या आहेत। जवळ 4 ते 5 किलोमीटरची रांग आपल्याला मध्यरात्रीपासूनच या ठिकाणी दिसते। नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर बघितलं तर संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम जे त्र्यंबकेश्वरामध्ये होतात त्यासाठी अनेक जण या ठिकाणी उपस्थित झाले। साधू महंत पण या ठिकाणी आपल्याला आलेले दिसत आहेत सकाळपासून दर्शनासाठी। त्यांच्या दर्शनाची वेगळी रांग या ठिकाणी असते आणि मंदिरातला एकूण जर आपण बघितला सगळेजण हर हर महादेवचा गजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्र्यंबकेश्वरमध्ये आज संध्याकाळी विशेष अशी पालखी त्र्यंबक राजाची कुशावर्तावर काढण्यात येईल। कुशावर्तावर त्यांचं स्नान करण्यात येतं आणि त्यानंतर अनेक अभंग सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे। कडेकोट बंदोबस्त हा पोलिसांनी या ठिकाणी ठेवला आहे, कारण की जसा जसा श्रावण सोमवार वाढत जातो, आता हा दुसरा श्रावण सोमवार, तिसऱ्या श्रावण सोमवारी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते। त्यामुळे त्याची तयारी म्हणून आजपासूनच पोलिसांनी संपूर्ण परिसराला कुमक ही या ठिकाणी लावलेली आहे। विशेष पोलीस दल जे आहे ते पण या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि भाविकांचा राबता हा 24 तास आता या ठिकाणी असणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।